नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ। तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉगच्या चॅनलवर हार्दिक स्वागत। तर मंडळी, व्हेरी गुड मॉर्निंग। आणि आज आहे शनिवार, वीकेंड आहे, सुट्टी आहे आणि आज गणपती बाप्पाचा वाढदिवस सुद्धा आहे। माघी गणेशोत्सव चालू आहे आणि आज इथे मकर संक्रांतीचा मराठी मंडळाचा कार्यक्रम आहे, त्याच्यासाठीच आम्ही निघालो आहोत। सकाळपासून सगळं घरातला आवरून देवबाप्पाची पूजा करून छान छान गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून आता सगळं छान आम्ही असे रेडी झालेलो आहोत। आणि ही ब्लॅक साडी मी घातलेली आहे आणि आहानाने इथे हा बर्थडेचा ड्रेस घातलेला आहे। आता सध्या तिने जॅकेट घातलेला आहे, हा पर्पल तिच्या आईने ड्रेस पाठवलेला तो, आणि ऋषीने इथे छान असं पैठणीचं जॅकेट घातलेलं आहे। आणि ह्या वर्षी मुलांचे छान छान कार्यक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळतील आणि जेवण असणार आहे आज। यंदा हा कार्यक्रम लवकरच आहे आणि एरवी संध्याकाळी असतो आणि पाणी प्यायचं आणि चहा प्यायचा। आणि ह्या वर्षी आहानाने कशात पार्टिसिपेट, ॲक्च्युली काय झालं की आहानाच्या इच्छा मुलांचा फॅशन शोचा कार्यक्रम असतो, पण ह्या वर्षी नाही आहे तो। आणि तिचं एज असं आहे की लहान आहे ती, त्यामुळे तिला दुसऱ्या पण कार्यक्रमामध्ये मला टाकता नाही आलं, कारण की एज लिमिट आहे। पण आपण ह्या वर्षी मस्त प्रेक्षक म्हणून एन्जॉय करूया, राईट आहाना? आणि मग तू पुढच्या वर्षी जॉईन हो। आय थिंक 5 वर्ष वगैरे लागतात। तुला डान्स करायचा चालेल, आता आपण निघूया, कारण आपल्याला जायलाच अर्धा तास लागणार आहे तिथे पोचायला। आणि मग नंतर जेवण आहे, हळदी कुंकू आहे, बोरनाळ होणार आहेत आणि वाण वगैरे अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत तिकडे, तर आपण तिकडे जाऊन भेटूया। सो आता आम्ही पोचलेलो आहोत इकडे। हॉल म्हणजे स्कूलचाच हॉल आहे आणि इकडून अर्धा तासावर आहे। आहाना बघा, मॅडम एकदम ड्रेस पकडून व्यवस्थित चालली आहे। जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपल्यासोबत क्लिव्हलँडची मंडळी आली आहे। आणि क्लिव्हलँडचं आणि माझं खूप जुनं नातं आहे, कारण की फर्स्ट टाइम मी जेव्हा US ला आलो तेव्हा क्लिव्हलँडला आलो होतो आणि क्लिव्हलँडला मी माझं मास्टर्स कंप्लीट केलं आणि तिकडचं जे मराठी मंडळ होतं तिकडे पण मी ॲक्टिव्ह होतो। आणि त्यांच्याकडे क्लिव्हलँड BMM 2025 मैत्री मेळावा होतोय आणि त्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल। सो काय आहे मैत्री मेळावा आणि काय काय नक्की असणार आहे, कधी असणार आहे, ते थोडक्यात सांगा। शुअर। नमस्कार, मी तन्मयी दीक्षित। मी क्लिव्हलँड मराठी मंडळाची गेले 25-26 वर्ष मेंबर आहे आणि आता हा BMMचा मैत्री मेळावा आमच्या क्लिव्हलँड गावात होतो आहे। वी आर होस्टिंग इट। सेव्हरन्स हॉल सारख्या अतिशय जगप्रसिद्ध अशा त्या हॉलमध्ये सगळे आर्टिस्ट येणार आहेत आणि सगळा प्रोग्राम आम्ही तिथे मॅनेज करतोय। तारीख आहे जून 13, 14, 15। सो प्लीज सेव्ह द डेट। माझं नाव उत्कर्ष हजरनेस, मी क्लिव्हलँड मराठी मंडळाचा प्रेसिडेंट आहे। आपल्या या मेळाव्यामध्ये भारतातून अनेक आर्टिस्ट येत आहेत। प्रशांत दामले, संकर्षण कराडे, निहिरा जोशी, डॉक्टर सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी, महेश काळे, शौनक आणि सगळ्यात मोठा प्लेबॅक सिंगर शान हा मराठी हिंदी अशी गाणी घेऊन येत आहे। सो सर्वांना आग्रहाचं निमंत्रण, जरूर या, भेटूया क्लिव्हलँडला जून 13, 14, 15ला। नॉर्थ अमेरिका म्हणजे पेन्सिल्व्हेनिया, ओहायो, केंटकी, टेनेसी किंवा इलिनॉईस या एरियातनं असतील आणि हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की तिकीटं घ्या, खूप मजा येणार आहे। आणि 3 दिवसाची लिटरली मेजवानी मिळणार आहे आपल्याला। इतके चांगले चांगले कलाकार येणार आहेत, त्यांचे शो बघायला आपण नक्की भेटूया। दिग्धाले विठे दिग्धाले विठे तत 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 दिग्धाले विठे ताथे 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 दिग्धाले विठे ता। बड़ो
मला नाही दिसत आहे कारण मी आपला डबा भरतोय आणि मी काय आजी किंवा आई आहे का तुझे केस विंचून स्टाईल करायला. मला नाही येत ते सगळं. टॉमीला देऊन टाकलं त्यांनी. कार्यक्रमाच्या मध्येच आहानाला भूक लागली आणि तिला खायला घेऊन आले आणि आता मी इथे हळदी कुंकू सुद्धा करून घेते. इथे हळदी कुंकूचा हा सेटअप केलेला आहे आणि तिथे बोरनाळचा सेटअप केलेला आपलं सगळं मराठी. शुभमदानी लावून कलर कोणता घ्यायचा गुळगुळ घे नाही असे थँक्यू. सो मंडळी घरी आलेलो आहोत आणि खूप छान कार्यक्रम झाला संक्रांतीचा आणि लहान मुलांचा कार्यक्रम बघायला एक वेगळीच मजा येते. यावर्षी आम्ही आहानाचा परफॉर्मन्स मिस केला. म्हणजे गेल्या वर्षी आहानाने फॅशन शोमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि ह्या वर्षी तो नाही झाला. पण काही नाही, नेक्स्ट इयर ती करेल आणि खूप मजा आली. खूप छान. लहान मुलं इतकं मेहनत घेतात त्यांच्या पूर्ण शेड्यूलमधून, कारण लहान मुलांचं इतकं काय काय चालू असतं. मुलांचे क्लासेस, स्कूल आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटीज आणि त्याच्यानंतर डान्स प्रॅक्टिसेस, नाटकाच्या प्रॅक्टिसेस. खूप सुंदर आणि हौशी मुलं आणि त्यांच्या मागे प्रयत्न करणारे पॅरेंट्सला पण सलाम. कारण की जर पॅरेंट्स वर्किंग असतील तर मग ते झाल्यावरती, काम झाल्यावरती मुलांवर लक्ष देणं आणि ते सगळं करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे. सो एकंदरीत मजा आली आणि ही व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा, बाय बाय, सी यू.